श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक माहिती नाही तर एक साध आहे. कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कारण स्वामींना तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप एकाकी पडला आहात? खूप प्रयत्न करूनही पदरी फक्त अपयश येतं, मनात विचाराचं चक्र थांबत नाही. जर उत्तर हो असेल तर पुढची काही मिनिटे शांत चित्ताने हा व्हिडिओ पहा. स्वतः स्वामी आज तुझ्याशी बोलणार आहे. स्वामी म्हणतात, लेकरा, मला तुझ्या प्रत्येक अश्रू दिसत आहे. रात्री तू उशिरापर्यंत ज्या चिंतेमध्ये जागा असतोस ना, ती प्रत्येक चिंता मला ठाऊक आहे. तुला वाटते की कोणीच तुला समजून घेत नाही, पण मी तर तुझ्या श्वासात आहे. तू लोकांशी खोटं हसून बोलतोस, पण तुझं आतून तुटलेलं मन मला स्पष्ट दिसते. तू म्हणतोस, स्वामी मीच का, माझ्याच नशिबात हे सगळं का? पण लक्षात ठेव, मी सोन्याला आगीत फक्त त्याला शुद्ध करण्यासाठी आणि झळाळ्या देण्यासाठी टाकतो, त्याला जाळण्यासाठी नाही. स्वामींचे आश्वासन आणि मार्गदर्शन. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, जेव्हा तू म्हणतोस की आता सगळं संपलं आहे, तेव्हाच खरं तर माझं काम सुरू होतं. तू जगावर विश्वास ठेवला आणि तुला धोका मिळाला. आता एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ, मी तुला कधीच खाली पडू देणार नाही. तुझी आजची परिस्थिती ही कायमची नाही. आज जो अंधार आहे तो उद्याच्या प्रकाशाची नांदी आहे. स्वामींचे हे शब्द कायम लक्षात ठेव. अशक्य ही शक्य करतील स्वामी. याचा अर्थ असा नाही की संकट येणार नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुला त्या संकटावर मात करण्याची ताकद मी तुला देईन. तू फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. जे तुझं आहे ते तुझ्याकडे नक्की येईल आणि जे तुझं नाही ते मी तुझ्याकडून काढून घेईन, कारण त्यातच तुझं हित आहे. जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा फक्त 5 मिनिटे डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण कर. या मंत्रात इतकी ताकद आहे की तुझ्या शरीरातील नकारात्मकता हे ओढून घेईल. स्वतःला सांग की माझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक उभे आहेत, मग मी का घाबरू? ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्याचा विचार करणं तू सोडून दे. तुझे प्रश्न, तुझे कष्ट आणि तुझं भविष्य माझ्या चरणी समर्पित कर आणि बघ तुझं ओझं कसं हलकं होतं ते. मित्रांनो, स्वामी कधीच कुणाला विसरत नाही. जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा की स्वामींनीच तुम्हाला हा संदेश दिला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा, त्याला आज या आधाराची गरज आहे.